हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना. नमस्कार, मी प्रियंका आणि परत एकदा तुमचं सगळ्यांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा, आरोग्यदायी आणि भरभराटीचा जाऊ दे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर बघा, आत्ता वाजलेले आहेत 6 आणि आम्ही आलेलो आहे टेरेसवरती. तर कशासाठी आलो आहे, काय आलो आहे, त्यासाठी व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. तर चला, तुम्हाला सकाळ सकाळचं वातावरण थोडंसं मी दाखवते. एकदम फ्रेश अशी हवा, ताजी हवा, पक्ष्यांचा किलबिलाट चालू आहे. आमचा बंटीसुद्धा लवकर वरती आलेला आहे आमच्यासोबत उठून. इकडं बघा तुम्ही, पक्षी येताय जाताय आणि एकदम मस्त असं फ्रेश वातावरण आहे. तर तुम्ही पाहू शकता, एकदम फ्रेश अशी ताजी हवा, सकाळ सकाळचं वातावरण एकदम मस्त वाटतं. तर टेरेसवरती आल्यानंतर आहे ना, एकदम भारी वाटतं बरं का. तर आम्ही सकाळी रोज 6 वाजता टेरेसवरती येत असतो व्यायामासाठी. तर चला, व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, सगळ्या मैत्रिणी आलेल्या आहेत, अजून 1-2 यायच्या बाकी आहे, त्यासाठी थांबलो आहे आम्ही. तर आमचं असं रोजचं चालू असतं, व्यायामासाठी आम्ही येतो वरती. मन डावीकडं, उजवीकडं. मागं पुढं. मान गोल फिरवायची. मान परत उलटी फिरवायची. नंतर नंतर असं करायचं. नंतर तीच पुन्हा उलटं फिरवायचं. नंतर हात सुईचं लांब लांब सारखा. नंतर सुईचं. नंतर खांद्यावर हात. याने काय होतं, आपली बॉडी ना जी रात्रभर ही झालेली असते ना, ती थोडीशी लूज व्हायला मदत होती. आणि नंतर आपण व्यायाम केल्याच्या नंतर खांदे वगैरे आपले दुखत नाही परत. पायवरती मोठ्याने बोल. 1 2 3 4 5 6 करत काउंटिंग कर. 1 2 तर बंटी दादा बघा, 3 सगळ्यांचं योगासन घेतोय. 6 एका साईडने अगोदर डावी उजवी सांग. पंधरा मोठी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. ओके. 13 14 15 16 17. बरोबर आहे. 7 8 9 10
11, 12, 13, 14, 15. ओके.
तर चला मैत्रिणींनो, माझा सगळा आमचा व्यायाम करून झालेला आहे सगळ्यांचा. आणि तुम्ही पाहू शकता मला भरपूर घाम आलेला आहे. आणि प्रत्येक स्टेप आम्ही 10-10, 20-20 वेळा केलेली आहे. जवळजवळ अर्ध्या पाऊण तासाचा व्यायाम आहे. आणि खूप भारी वाटलं बघा. आणि दिवसभर फ्रेश वाटतं. व्यायाम झाल्याच्या नंतर दम लागतो, पण काही हरकत नाही. तर ज्यांना फॅट कमी करायचे, वजन कमी करायचे, त्यांनी नक्की हा व्यायाम बघून करा. खूप छान आहे. तर चला, हात का पुरवणार आमची मनीषा बघा, हात पुरवणार तिचं. हा, ती हाडकुळी ना म्हणून तिला व्यायामाची गरज नाही. फक्त पित्ताचे 4-5 खडे आहेत. रात्रीचं न्यावं लागतंय फक्त दवाखान्यात. काय होतंय तुमच्यासारखं? कस काय नाही जमत? आता काय नाव ठेवते मला? शुगर झालंय. आमचं बी ऑपरेशन झालंय. तुम्हाला एकच इंजेक्शन दिलंय. आम्हाला दिलं मला इंजेक्शन. ए, नाटक करू नको, कर पटपट. हा, अंगात येत आहे का? हा, 3. पुढं सर, पुढं सर, पुढं सर. पद्मासन घाल. कसं ग येता येतं खरं कसं ग? घे जोखा. जमतंय, कर. बरोबर आहे, बरोबर आहे वहिनी. हा, गुडघ्याला नाही, हे कर. हा, ह्या पायाला कर. लगेच नाही हात वळणार यांचं. हा, त्या पायाला परत. प्रत्येकाने एक करायचं. हा, फास्ट. मग 10 वेळा तरी करा की. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 3 4 फास्ट. 5 6 7 8 9. नाही, त्यांच्यासाठी स्लो असतात. 10. नाही त्यांच्यासाठी नाही, योगा स्लो असते. तुमच्या शरीराला जसं वळण भेटेल तसं ना. नाही योगा काय करते? हा, करा सगळे. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. बघा मनीषा आमची डोकं पार वेळात भेटतंय. 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. 1 2 3. आता दुसरी नागपुडी. पोटातलं निघतंय बाहेर. नाही खरं कर. पोट आहे ना आत बाहेर जात. पित्त पडत बाहेर. झालं बरं का. ठेवायचे का नाही? असं ना काय
मी फोटो काढते का सनसेटले मस्त आहे स्टेटस ठेवायला आपल्याला. वाटलं का ते आमच्या व्यायामाची काय चाललंय तयारी चालली आता. म्हणजे आम्ही रोजच करतो बरं का, पण आता टेरेसवर करतो ना, तर आम्ही फिरायला गेल्याच्या नंतर 5 वाजता ठरवलंय सगळ्यांनी जायचं ना 5 वाजता. तर 5 वाजता सगळ्यांनी जायचं आणि नंतर व्यायाम करायचा, माघारी यायचं. व्यायामाची गरज आहे का नाही? सर्वांना आहे, वाळले असू तब्येत असू सगळ्यांनी व्यायाम करणं गरजेचे आहे. पुन्हा मावशी एवढी फिट आहे ना, तरी सुद्धा तिला थोडस जरी चाललं ना, एक 15-20 मीटर तरी सुद्धा तिला आहे ना, बोललं तरी सुद्धा दम लागतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी तर आहेच, माझी तब्येत आहे, पण मला काही त्रास वगैरे नाहीये बरं का, खरं सांगते. दुसरी गोष्ट आमच्या वहिनीबाई तर त्यांचे सुद्धा गुडघे वगैरे दुखतात आणि माझा पण गुडघा दुखतो. आणि आमची मनीषाताई ती तर एकदम दुखडी पहिलवान आहे, पण आहे ना तिला इतका त्रास आहे की आज तिला 4 पित्ताचे खडे सांगितले डॉक्टरनी आणि व्यायामाची तिला खूप गरज आहे. असं नाही की हाडकुळ्याच माणसांनी आणि जाडच माणसांनी व्यायाम करावा असं काही नाही. सगळ्यांनी जरी व्यायाम केला तर दिवसभर ताजं फ्रेश मस्त असं वातावरण आणि आपल्याला दिवसभर अजिबात कंटाळा येत नाही. हे मी बऱ्याच दिवसापासून अनुभवते, कारण मी व्यायाम आहे ना घरामध्ये सुद्धा करत असते, एकटी जरी कोणी नसतं तरी सुद्धा. आमची बॅच पहिली होती, पण आता मुलांचे डबे वगैरे असं त्यामुळे काही येणं होत नाही सगळ्यांना. मग रविवारी आम्ही दर रविवारी असं करत असतो आणि खरंच खूप भारी वाटतं बरं का. सकाळ सकाळ गप्पा गोष्टी मस्ती हास्य काही बरंच काय काय होतं, तर तेवढंच एन्जॉय होतं. घरात बसून बसून दिवसभर कंटाळतं माणूस, तेच 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 करून, तर भारी वाटतं. तुम्ही पण करत जावा, खरंच खूप भारी. ऑल द बेस्ट. तर सर्वांना हॅपी योगा डे. आणि तुम्हाला आमचा योगासन व्यायाम कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्ही सुद्धा नक्की व्यायाम करा, खरंच खूप भारी वाटतं. आणि तुम्हाला कसा वाटला आमचा व्यायाम आणि योगा ते कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हाला मी पुन्हा भेटणार आहे. तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांची मनापासून खूप खूप आभारी आहे.